बंदरगांव के विस्तार करने से उत्पन्न होने वाली नौकरियों में प्रकल्प बाधितों को जो आर्थिक नुकसान होगा उसकी भरपाई मिले, इस मांग को लेकर नावाशेवा पोर्ट प्रशासन के विरोध में स्थानीय मछुआरों सहित सर्वदलीय नेताओं ने आंदोलन किया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, कार्यालयीन सचिव जितेंद्र म्हात्रे, कॉमरेड भूषण पाटिल आदि सहित सर्वदलीय नेता, पदाधिकारी तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। JNPT में नौकरी के लिए भर्तियां चालू है और वहां रहने वाले स्थानीय लोगों की मांग है कि उन्हें नौकरियों में प्राधान्य दिया जाए। साथ ही प्रकल्प बाधित मछुआरों को आर्थिक नुकसान की भरपाई प्रशासन करे तथा नावा से घारापुरी प्रवास के दौरान जेटी निर्माण की जाए आदि मांगे इस मोर्चा में रखी गई। इस अवसर पर तालुका सचिव नारायण घरत ने कहा कि अगर हमें आंदोलन जीतना है तो सभी को एकजुट होकर लड़ाई लड़नी होगी। सुरुवातीपासून या ठिकाणी जे लढे या शासनाविरुद्ध, सिडको विरुद्ध किंवा JNPT विरोधात जे लढले गेले त्या लढ्याचं तत्कालीन शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाल झेंडाखाली जो लढा लढला गेला, त्या लढ्यात भावागावचे ग्रामस्थ या मोठ्या संख्येने आणि जिद्दीने उपस्थित होते। याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आणि तीच एकजूट आपण पुन्हा सादर करतायत म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करेन। वही कॉमरेड भूषण पाटिल ने भी उपस्थितों को मार्गदर्शन किया। सर्वांचं आमच्या JNPT सिडको प्रकल्प समितीतर्फे अभिनंदन करतोय की तुम्ही आज रस्त्यावर उतरलात, म्हणून आजची चर्चा झाली आणि त्याला चर्चा करून आपल्याला एक लेखी पत्र द्यावं लागलेलं आहे। आपण त्यामध्ये ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, जेटी बांधून मिळाली पाहिजे आणि महत्वाची नोकरीची या सविस्तर चर्चा केलेली आहे। त्यांनी आपल्या सरपंचांना थोडक्यात सांगतो, एक आपले जे आता ती 330 मीटर जेटी होणार आहे त्या भरती होणार आहे, त्यामध्ये त्यांनी JNPTने एक पत्र तिथल्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसला दिलेलं आहे, आपल्या सरपंचांना त्याचं कॉपी दिलेली आहे की याच्यामध्ये P&O नावा गावातील आणि गव्हाण भागातील जे प्रकल्पग्रस्त आणि मच्छीमार आहेत त्यांना नोकरी द्यावी अशा प्रकारचं लेखी पत्र, हे 50 लोकांना नोकरी द्यावी अशा प्रकारचे लेखी पत्र आता आपल्याला यापुढे सुद्धा अशाच प्रकारे लढा करून P&Oची मॅनेजमेंट आहे त्यांना या पत्राची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल।